जय 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 राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम दानवो बेबिटेवो सुंदरते दानवो बेबिटेवरी कटवानी हे बोनिया कटवानी हे बोनिया तुलसी हर गला काशी पीतांबर तुलसी हर गला काशी पीतांबर निरंतर हे चिदान अवरे निरंतर हे चिदान तुलसी हर गला काशी पीतांबर तुलसी हर गला काशी पीतांबर अवड़े निरंतर हे चिदान अवड़े निरंतर हे चिदान हर गला काशी पीतांबर तुलसी हर गला काशी पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभामणि विराजेत कंठी कौस्तुभामणि तुलसी हर गला काशी पीतांबर तुलसी हर गला काशी पीतांबर कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हर गला काशी पीतांबर हर गला काशी पीतांबर औडे निरंतर हे चिदान औडे निरंतर हे चिदान तुलसी हर गला काशी पीतांबर तुलसी हर गला काशी पीतांबर हे चिदान अवले निरंतर हे ध्यान ध्यान तुलसी हर गला काशी पीतांबर हर गला काशी पीतांबर
हिची सर्व सुख तुका माने माझे हिची सर्व सुख तुका माने माझे हेची 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 सर्व सुख धनी 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 माने माझे हेची सर्व सुख तुका माने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख वणीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख वडी पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा असे पितांबर तुलसी हार गळा असे पितांबर धनी 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 लाल गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निदांत हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निदांत हेच तुलसी हार गळा असे पितांबर तुलसी हार गळा असे पितांबर कासे पितांबर डोबार कुमारी डोबार कुमारी जय 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 डोबार कुमार जय 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 ठोबार कुमार ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी 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 ठोबार कृष्ण हरे हरे जय जय
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरे गणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहतालोचने झाले तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूपमालोचने सुख झाले साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा बरवा
माधव बरवा विठ्ठल परवा ओहा माधव परवा ओहा विठ्ठल परवा परवा ओहा विठ्ठल परवा ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर विठ्ठल परवा विठ्ठल परवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय राम जय राम
हाचिने माता न फिरे माघारी हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे हाचिने माता न फिरे माघारी 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 बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे कररिगे झाले पटराणी बळे झाले पटराणी बळे कररिगे झाले पटराणी बळे झाले पटराणी बळे गेले सावळे परब्रह्म हरिले सावळे परब्रह्म हरिले सावळे परब्रह्म बळियाचा अंग संग झाला हरियाला अंग संग झाला बळियाचा अंग संग झाला हरियाला अंग संग झाला आई भय चिंता तुका म्हणे आई भय चिंता तुका म्हणे आई भय चिंता तुका म्हणे बळियाचा अंग संग झाला हरियाचा अंग संग झाला बळियाचा अंग संग झाला हरियाचा अंग संग झाला आई भय चिंता तुका म्हणे आई भय चिंता तुका म्हणे आई भय चिंता तुका म्हणे कररिगे झाले पटराणी कररिगे झाले पटराणी बळे कररिगे झाले पटराणी कररिगे झाले पटराणी बळे वरिले सावळे परब्रह्म हरिले सावळे परब्रह्म हरिले सावळे परब्रह्म शोभार कुमाई शोभार कुमारी देवी शोभार कुमाई शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार कुमारी जय जय विठोबा हरि जय शोभार जय जय विठोबार जय जय कुमार कुमार हरि जय कुमार जय कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार थोड़ा इको पाहिजे रे ना रे सा रे रे ना रे हाचीने माझा न फिरे माघारी हाचीने आता न फिरे माघारी हाजिने आता न फिरे माघारी हाजिने आता न फिरे माघारी हाचीने आता न फिरे माघारी हाचीने आता
माघारी हाथी हाथी नेम आता न फिरे से गोविंदा बैसले सदारे गोविंदा हर के काले चतरा हर के काले चतरा बैसले से जारी गोविंदा बैसले से जारी गोविंदा गोविंदा घर पासे भटरानी बड़ी घर के झाले पतरानी बड़े हाथने में आता न फिरे मारे हाथने में मादा हाथी में आता न फिरे मारे हाथी ने आता न फिरे मारे बैसले सदारे गोविंदा बैसले सदारे गोविंदाचा गोविंदा घर रे पतरानी घर रे झाले पतरानी बड़े पतरानी बैसले शेजारी गोविंदाचा बैसले शेजारी गोविंदा घर गे पटरानी बड़ी घर गे झाले पटरानी बड़े सावळे परब्रह्म वरील सावळे वरील सावळे परब्रह्म वरील सावळे सावळे परब्रह्म वरिले वरिले सावळे 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 परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले वरिले सावळे 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 सावळे
हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घररी घी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. पांडुरंगा करो हरे पांडुरंगा करो दूसरे चरणा संतातिया, दूसरे चरणा संतातिया, दूसरे चरणा संतातिया. संत कृपा धनी कथिता विचार, कृपा धनी कथिता विचार, धनी कथिता विचार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. यदक्षरमणाख्येय आनंदम अजवेयम, श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेय. अलक्षत्रिशैले च वायुलोके योगरूढः, ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथं च रूपिणं,
यथोक्तरूपिणं शंभो निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल महानंदं शिवगोरखं नमाम्यहं। हाचिने माता न फिरे माघारे बैसले शेजारी गोविंदाचे। स्वर कमी करा आता, करा कमी अजून, हा ठीक आहे। विठाल विठाल वैराग्यस्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या गाथ्या प्रकरणातील वेगवेगळ्या गाथ्यात वेगवेगळे प्रकरण आहेत, त्यातील अतिशय गोड असा भगवान श्री परमात्म्याशी अनन्यतेचा संबंध प्रकट करणारा विरहिणी प्रकरणातील हा अभंग आहे। परम पावन असलेलं श्री क्षेत्र भोयेगाव या पवित्र आणि पावन भूमीमध्ये असलेल्या मंदिराचा पुनश्च भव्य दिव्य झालेला जीर्णोद्धार आणि त्या जीर्णोद्धारानिमित्ताने पुन्हा भगवंताच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री गणराज आई भगवती विठ्ठल रुक्मिणी रामसेवक हनुमंतराय अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्या निमित्ताने आयोजित हा भव्य दिव्य उत्सव वैकुंठवासी संत ब्रह्ममूर्ती वामनानंद महाराज खर्डे यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तिपारायण मधुकर महाराज झोपुळकर, हरिभक्तिपारायण पुंडलिक महाराज देवरे दत्त मंदिर संस्थान खर्डे यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे संत जनार्दन स्वामी महाराज, संत शांतिगिरी महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं गाथा भजन आणि भव्य दिव्य कीर्तन महोत्सव इथं संपन्न होतो आहे। आज दुसऱ्या दिवसाची ही संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी, श्री क्षेत्र भोयेगाव यांनी माझ्याकडे सुपूर्त केली। खरं म्हणजे भोयेगावचा माझा अत्यंत स्नेहाचा आणि अकृत्रिम असा प्रेमाचा संबंध आहे। सगळीच मंडळी नितांत गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात। खरं श्रावणातला सप्ताह असतो, पण प्राणप्रतिष्ठा म्हणून हा इतका सुंदर उन्हाळ्यात आला, प्रसन्न वातावरण आहे। मी मगापासून विचार करतोय बरं का, प्रचंड दुष्काळाचं सावट आहे, बहुतेक तरी पिण्याचं पाणी कमी होतंय आहे, त्या कांद्याला भाव मिळाला नाही, तुमच्याकडे उन्हाळी कांदे नाही, एवढी भयानक परिस्थिती असताना कोणाची बाहेरून न मदत मागता, कुठल्याही कोणत्याही राजकीय नाही का व्यक्तिमत्वाचा न आश्रय घेता भोयेगावकरांनी एवढा मोठा हा उत्सव उभा केला। त्यांच्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालावा वाटतो मला। मगाशी येताना तो उत्साह बघितला, अध्यात्माचा एवढा उत्साह नाशिक जिल्ह्यात मी पहिल्यांदाच बघतोय। महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, हे काही कौतुक म्हणून नाही, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मोठे मोठे स्वागत होतात, मोठे कार्यक्रम होतात, याहीपेक्षा गर्दी असेल नसेल हा भाग नाही, पण हा पहिला उत्सव आहे की मी जेव्हा मंडपात एंट्री करत होतो तेव्हा 300 ते 400 तरुण हात जोडून उभे होते। ही तरुणाई वारकरी संप्रदायात येणं याच्यापेक्षा मोठं काय असलं पाहिजे? काय एवढी मोठी गोष्ट आहे। बहुतेक माझा अंदाजाने हे सुद्धा तरुण भोयेगावचीच आहेत। वा वा वा, याच्यामध्ये मोठा कीर्तनकार दडलेला आहे, याच्यामध्ये मोठा वादक दडलेला आहे, याच्यामध्ये मोठे गायक दडलेले आहेत, किती मोठी गोष्ट आहे। त्याचप्रमाणे पखवाजाच्या साथीकरता आमच्या देवळ्या तालुक्याचं वैभव श्री हरिभक्तिपारायण चांगदेव महाराज आणि चांदवड तालुक्याचं वैभव अर्जुन महाराज, दोघं पखवाजाच्या साथी करतायत। टाळी वाजून स्वागत करा।
गाण्याच्या साथीकरता नाशिक जिल्ह्याचं वैभव मिलिंद महाराज आणि नाशिक जिल्ह्याचं वैभव नवनाथ महाराज नाही का, दोघं गाण्याकरिता आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करा. इकडे पुन्हा दुसरे नवनाथ महाराज आणि दौलत महाराज, सगळी नाही का मंडळी. आमचं तर काही विचारू नका, भाऊ म्हणजे माझा कुठलाही कार्यक्रम न टाळणारी मंडळी आहे. त्याचप्रमाणे आमचे गणेश महाराज ना, ज्ञानेश्वर महाराज आणि किरण महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि किरण महाराज आहेत. चोपदार आहेत, विनेकरी आहेत. आणि पुढे 2 महात्मे फार मोठे आहेत बरं का. एक तुकाराम बाबा आणि दुसरे आमचे कदम माऊली. माऊलींचे माझे जुने संबंध. माऊली पोस्ट खात्यात होते तेव्हापासून संबंध. एकदा ह्या जुन्या महात्म्यांसाठी पण टाळे वाजवा. आणि दुसऱ्या दिवशी भरगच्च मंडप भरलेला, सगळे माता माऊली पुरुष वर्ग. आधी अजूनही कोणी अधिकारी असतील बरं का, कदाचित म्हणजे नावं राहून जातील. दौलत महाराज, उरलेले नावं दौलत महाराज, नवनाथ महाराज घेतीलच आहे की नाही. म्हणजे मला एक विशेष वाटतं, निळोबा महाराज. हा नाही, मला विशेष वाटतं निळोबा महाराज, दौलत महाराज नाही का, आमचे भाऊ आप्पा. हा ही सगळी गावातलीच मंडळी आहे ना हो. म्हणजे हे पहिलं गाव आहे निळोबा महाराज की गावातलीच मंडळी गाण्याकरता, गावातलीच मंडळी नियोजन. मला एक अजून एक सप्ताहाचं आश्चर्य वाटलं बरं का. म्हणजे या सप्ताहाचा मला आनंद पण वाटला, आश्चर्य वाटलं. कोणत्याही महाराजाचं मार्गदर्शन न घेता या पोरांनी एवढं मोठं उभं केलं. गावाचं विशेषच आहे ना महाराज. कोणाची मध्यस्थी नाही, कोणाची काही नाही. डायरेक्ट फोन महाराज मंडळीला, डायरेक्ट फोन, डायरेक्ट संबंध. पुन्हा आहे की नाही. छानच आदर्श घेतला पाहिजे आप्पा तुमचा सगळ्यांचा. जुने संबंध तर आहेतच, पण तुम्ही सुंदर नियोजन केलं. मंडपी मोठा टाकला हो, सगळंच आहे. सिस्टीम गोड आहे. हा, ओंकार मंडप आणि सिस्टीम पण ओंकार ना. छान, सगळ्यांसाठी धन्यवाद. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, 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 वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. सर्वांच्या चरणी नतमस्तक. अजून या गावाला नाही का, मला वाटतं निवृत्तीनाथ महाराजांच्या विश्वस्तपदी आपल्या गावचे पत्रकार अमरजी ठोंबरे यांची नियुक्ती आहे. त्यांचंही अभिनंदन आणि धन्यवाद नाही का. म्हणजे निवृत्तीनाथांनी तुमच्या गावावर पूर्ण कृपा केलेली दिसते. असो. आणि आता भविष्यात निळोबा महाराजांनाही मोठी जबाबदारी द्यायची आहे मला, पण ती आता सांगत नाही. निळोबा महाराजांना एक जबाबदारी देणार आहे. असो, सर्वांच्या चरणी नतमस्तक. आता अभंगाला प्रस्ताव. विठाला विठाला हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. श्री तुकोबाराय महाराजांची आपल्या जीवनातला केलेला हा संकल्प, आपल्या जीवनातला केलेला हा निश्चय आणि त्या निश्चयाची झालेली फलश्रुती, फलप्राप्ती, त्याचा विचार ह्या विरहिणी प्रकरणातून महाराजांनी अभंगात केलेला आहे. आता ते विरहिणी प्रकरणात मी जास्त गुंतत नाही. विरहिणी, विहरणी, विराणी असे वेगवेगळे अंग त्याचे आहेत. ही विरहिणी प्रकरण असलं तरी परमात्म्याच्या प्राप्तीचा, परमात्म्याशी संबंध प्रगट करण्याचा विचार संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी आपल्या समोर मांडलेला आहे. ज्याला ज्याला मानवी जीवन प्राप्त झालं
ज्याला ज्याला मनुष्य देह मिळाला त्या प्रत्येकाचं जीवनामध्ये एक ध्येय असलं पाहिजे. आणि ते ध्येय काय असलं पाहिजे तर ह्याच देही याची डोळा, ह्याच देहामध्ये ह्याच जन्मामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीचं ध्येय असलं पाहिजे, संसाराचं नाही. संसाराच्या प्राप्तीचं ध्येय नसलं पाहिजे का? असलं पाहिजे, पण त्याच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न केला नाही पाहिजे. सहज आणि प्रारब्धाने होतो तो संसार आणि विशेष जन्मोजन्मीच्या पुण्याईने होतो तो परमार्थ. परमार्थ सहज होत नाही, त्याकरता आपल्याला कर्तृत्व करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. बरं पुन्हा ऐका, याच जन्मामध्ये करावं लागेल. वेगळा जन्म मिळाला तर ते करणं शक्य नाही. यदा कदाचित आतापर्यंत माझ्याही आयुष्यात मी कधी अन्य प्राण्यांसमोर कीर्तन केलं नाही आणि कुठला प्राणी माझ्या कीर्तनातही आला नाही. ज्या अर्थी मी माणसासमोर कीर्तन करतो आणि माणसंही माणसाचंच कीर्तन ऐकतात, या अर्थी हे माणसाला शक्य आहे, म्हणजे मनुष्य देहालाच शक्य आहे. त्यातल्या त्यात भगवंतांनी कृपा केली ना महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम म्हणजे मनुष्य देहाने उत्तम. शरीर चांगलं म्हणजे सगळं इंद्रिय अतिशय शाबूत आहेत म्हणे चांगलं. डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, दोन्ही पाय व्यवस्थित चालतात, दोन्ही हाताने भजन करणं शक्य आहे, मुखाने नामस्मरण करणं शक्य आहे. हे सगळं चांगलं आहे म्हणून परमात्म्याची प्राप्ती करणं शक्य आहे. पुन्हा 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय दिले आहेत. विचार करण्याची क्षमता दिली ना महाराज. फक्त सगळं रेडी आहे, सगळं रेडी आहे, फक्त कर्म करण्याकरता प्रवृत्त व्हायचे, आध्यात्मिक आणि परमार्थाचं, आणि हे करणं शक्य आहे आणि म्हणून करायचंय. फक्त दुर्दैव एकच आहे, आम्ही लौकिक मिळवण्याच्या नादात अलौकिक शरीरही घालून बसतो. लौकिक मिळवण्याच्या नादात या शरीराचा नाश करून घेतो आणि अलौकिक तत्वापासून दूर राहतो. जीवनामध्ये अलौकिक मिळवण्याकरिता प्रयत्न करा, अलौकिक मिळवण्याकरिता परमार्थ करा. कारण मिळवणं हे जीवनातलं सगळ्यात मोठं ध्येय आहे, पण तो पैसा नाही, ईश्वराचं प्रेम. मिळवायचंच असेल तर प्रेम मिळवणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. थोडासा प्रवास आपण बरोबर करू. आता लक्ष द्या, आता ते मिळवायचं आहे आपल्याला, त्याकरता प्रयत्न करावे लागेल. बरोबर आहे की नाही? मला सांगा, प्रयत्नाशिवाय परमार्थ होणं शक्य नाही. परमार्थ घडण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं एक भाग, आणि या जन्मामध्ये स्वतःचे प्रयत्न असावे लागते दुसरा भाग. पुन्हा एक भाग ऐका. प्रल्हादाच्या संगतीत असलेले सगळे सवंगडी पुढे वानर म्हणून रामरायाच्या सेवेत आले, आणि जे वानर म्हणून रामरायाच्या सेवेत होते तेवढेच वानर गोकुळामध्ये गोपाळ म्हणून कृष्णाच्या सवंगडी आले, आणि जेवढे कृष्णाच्या बरोबर गोपाळ होते तेवढ्यांनीच महाराष्ट्रात जन्म घेऊन माळी घालून वारकरी झाले. अन्य कोणी वारकरी झालं नाही आणि होणार पण नाही. एवढं लक्षात ठेवा. मग उगाच म्हणायचंच का नसतं जन्मोजन्मी आम्ही बहु. मग हे बहु कोणतं केलं? आम्ही जन्मोजन्मी परमात्म्याच्या सानिध्यामध्ये परमात्म्याची वेगवेगळ्या अंगाने
वेगवेगळ्या साधनांनी साधना केली आणि त्या साधनेने त्या पुण्याईने आम्हाला वारकऱ्याचा महाराष्ट्रात जन्म मिळाला. मी थोडंसं काला करत नाही, पण काल्यातला एकच भाव सांगतो. देवांना सुद्धा काला मिळाला नाही, त्यांनी प्रयत्न केला नाही असं वाटतं का तुम्हाला? काला मिळण्याकरता काय झाले? ते मासे झाले ना, ते ससे झाले असते तरी काला मिळाला नसता. फक्त मला त्यांच्या बुद्धीची दया आली, देवांच्या बुद्धीची मला दया आली. हा, मासे होत बसण्यापेक्षा गळ्यात तुळशीची माळ घालून गोपाळ झाले असते तर काय बिघडलं असतं? माझं वाक्य नीट ऐका. 33 कोटी देवांकडे मासे होण्याचं पुण्य आहे, पण गोपाळ होण्याचं म्हणजे वारकरी होण्याचं, वैष्णव होण्याचं पुण्य त्यांच्याकडेही नाही. त्याकरता प्रयत्न करावे लागतात. चला आता पुढे चला. आता हे प्रयत्न करत असताना सगळं स्वतःलाच मिळवता येतं असं नाही, कधी दुसऱ्याची पण मदत घ्यावी लागते. दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. या मदतीचा विचार केला असता कधी कधी जीवाची मदत घ्यावी लागते आणि कधी कधी जडाची पण मदत घ्यावी लागते. मिलिंद महाराज माझ्यासारखा जीवरूपी कीर्तनकार यांच्यासारखा जीवरूपी श्रोत्याची मदत घेईल तरच कीर्तन करणं शक्य आहे. म्हणजे मला तुमची मदत नसेल तर कीर्तन करता येईल का? मी कितीही विद्वान आहे, माझ्या दब्यावर करेल का? कोणीतरी ऐकणार आणि मला रिस्पॉन्स देणार पाहिजे, मला ऐकून घेणार पाहिजे. खरे तर आम्ही कधीतरी विचार करतो घरी ही अजिबात ऐकत नाही आणि तुम्ही सगळंच ऐकून घेतात. म्हणजे जीवरूपी श्रोता आणि जीवरूपी कीर्तनकार एकमेकाची मदत आहे की नाही आहे? हा, इथं गाण्याची मदत आहे की नाही? वादकाची मदत आहे की नाही? नाही का? हो. मला एवढंच म्हणायचंय, म्हणजे जीवाला जीवाच्या मदतीची आवश्यकता आहे. बरोबर आहे की नाही? जीवाला जशी जीवाच्या मदतीची आवश्यकता आहे तसं जीवाला जडाच्याही मदतीची आवश्यकता आहे. जडाच्या मदतीने सुद्धा, आता मला सांगा, आपण जीवाच्या मदतीने तुम्ही गाल, जीव तुम्हाला रिस्पॉन्स देईल. हा, पूर्वी तुकोबाराय भजन करायचे तर पक्षी तुकोबारांना रिस्पॉन्स द्यायचे. काय कमाल असेल, तुकोबारायांच्या भजनाला पक्षी रिस्पॉन्स द्यायचे. आता आमच्या भजनाला ते म्हणले चांदवडला दीपराय गायला तर दिवे लागले म्हणे. आता तर स्वर काढता काढता लाईट जाते. कधी जीवाची कधी जडाची मदत. ऐका ऐका, आता यांना पखवाज वाजवायचंय, कोणाची मदत पाहिजे? जीवाची का जडाची? पखवाज जड आहे का जीव आहे? जड आहे ना, म्हणजे यांना जडाची मदत घ्यावीच लागली ना. मग जडाचीही मदत घ्यावी लागते आणि जीवाचीही मदत घ्यावी लागते. थोडस धावतं सांगू पुढे, मला वेळ तुम्हाला 7ला सोडणं गरजेचं आहे, आपलं 9ला. हा, ऐका ऐका, जीव आणि जड थोडं लक्ष द्या. एका बाजूला मी जड ठेवलं, एका बाजूला जीव ठेवलं. दोघांमध्ये काही सारखं आहे का? वाटतं का काही सारखं आहे बा जीवात आणि जडात? काही सारखं नाही का? मला एक गोष्ट सारखी दिसली, जी जडातही आहे आणि जी जीवातही आहे, त्याला ईश्वरी तत्व म्हणतात. ईश्वरी तत्व इतकं व्यापक आहे, ते जीवातच आहे असं म्हणून चालणार नाही. त्याची व्याप्ती जडात सुद्धा आहे. आणि कोणी जर नाही म्हणेल तर प्रल्हादासाठी खांबातून प्रगट कसं झालं? ज्यार ते प्रल्हादासाठी खांबातून प्रगट झालं म्हणजे जडात होत म्हणून झालं ना. लाकडात अग्नी आहे म्हणून ज्ञानोबा म्हणतात प्रगट झाला की नाही, तसं खांबात देव होता म्हणून प्रगट झाला. अगदी सोप्या भाषेत बोलून जाऊ ना आपण. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी आज म्या सृष्टीने पाहिला, विठ्ठलाचे विठ्ठल, विठ्ठलाचे विठ्ठल, विठ्ठलाचे विठ्ठल,
विठ्ठल जळी सळी धारला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी सळी धारला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची मला फक्त त्याची व्यापकता एवढीच घ्यायची, कारण मला पुढे खूप प्रवास आहे. तो व्यापक आहे. जनी मणी काष्टी पाषाणी हो अगदी सर्वांच्या हृदयदेशी, म्हणजे इकडेही आहे तिकडेही आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. आता थोडंसं एक वाक्य वेदांताच्या दृष्टीने बोलतो. तो चिद रूपाने सगळीकडे व्यापून आहे, पण चिदाभास सगळीकडे नाही. चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री जिथं आहे त्याला जीव म्हणावं. चिदाभासाचा करता अंतकरणाचा अभाव आहे त्याला जड म्हणावं. म्हणजे तो सगळीकडे व्यापक असला तरी त्याची जाणीव आहे. तो मानवी जीव आहे, त्याची जाणीव नाही. त्याची जाणीव करिता लागणाऱ्या अंतकरणाचा जिथं अभाव आहे त्याला जड म्हणावं. जडाच्या ठिकाणी कुठल्या जाणीवा नाही, असून बी फायदा नाही. जडाच्या ठिकाणी त्याला आणि अजून वेगळं बोलू का, ज्याला अंतकरणच दिसलं नाही तुम्हाला त्याला जड म्हणा, काय फरक पडतो. अंतकरणाचा अभाव. अजून दोन गोष्टी सारख्या वाटतात बरं का मला. म्हणजे जडाच्या कृतिशील नाही, जीवाच्या ठिकाणी सगळ्या संवेदना आहेत म्हणून जीव कृतिशील आहे, आणि जीव कृतिशील आहे म्हणून जीवाला स्वतंत्र अस्तित्व आहे. जड कृतिशील नाही म्हणून जडाला अस्तित्व नाही. कारण आपल्या कृतीवरनं आपलं अस्तित्व निश्चित होत असतं. महाराज, तुम्ही समाजात काय करतात, कसं करतात याच्यावर समाज तुमचं अस्तित्व ठरत असतं. आणि ती कृती, तुमच्याकडनं घडलेली कृती ही तुम्ही सहज करत नाही. तिच्या चेतना, तिचे संकल्प तुमच्या अंतकरणामध्ये आधी निश्चित होत असतात. म्हणजे अंतकरणात असलेली संवेदना कृतीत परिवर्तित होते, आणि कृती मानवाचं अस्तित्व सिद्ध करत असेल तर जडाला कुठलीही संवेदना नाही. वाटलं का तो जड म्हणजे कळालं ना मला? म्हणा मग, जाऊ दे मग. जड म्हणजे दगड. हो, दगड घ्या, जड. मला सांगा, मंदिराच्या पायरीवर बसा, नारळ फोडायला कामात येतो, आहे की नाही? रस्त्यावर बसवा, लोकांना किलोमीटर सांगतो. चांदवड 3 किलोमीटर सांगतो की नाही? एखाद्या बाईच्या हातात द्या, तिने वरवंटा केला तर मिरचीच ठेचते त्याच्याने. एखाद्या दुर्जनाच्या हातात द्या, दगडाने दुसऱ्याचं ठेचून मारतो, डोकं फोडतो की नाही? दगड. पण त्याला स्वतःला काही. एक माणूस निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात भजन करता करता, आता लोक भजन करता करता मोबाईल खेळतात, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. ते मोबाईल खेळायला लागलं आणि गेलं भजनातून बाजूला हळूहळू निघून. त्याच्याही लक्षात आलं नाही त्या मोबाईलच्या नादात. आणि मोठा मैलाचा दगड होता, त्या दगडाला जाऊन धडकलं. धडकल्यावर आवाज आला, तणकने पडलं आणि डोकं फुटलं. सगळा रक्तभंबाळ झाला दगड. पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही. का बोलला नाही? कारण त्याच्या ठिकाणी कुठलीही संवेदना नाही, म्हणून तो कृती नाही. जीवाच्या ठिकाणीच संवेदना आहे, आणि म्हणून जीव हा कृतिशील आहे. इथं आवाज कमी पडतोय, मला खूप कमी पडतोय. बाहेर थोडे भोंगे कमी करा, इथं आवाज द्या. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे. आता अजून एक भाव बारकावानं सांगतो. आपल्या अंतकरणात संवेदना निश्चित झाल्याशिवाय माणूस कुठलीच कृती करत नाही. अजून बोलू का? संवेदना जर कदाचित तमोगुणी असतील तर माणसं हिंसाचाराची कृती करतात. संवेदना रजोगुणी असतील तर माणसं संसाराची कृती करतात. आणि संवेदना सत्वगुणी असतील
तरच 7 ते 9च्या कीर्तनाला येतात. काय उगाचच उठला आणि इथं आला असं आहे का नाही? त्याकरता अंतकरणात संवेदना असाव्या लागतात त्या दृष्टीच्या. मग त्या गाण्याच्या असतील, वक्तृत्वाच्या असतील, वाजवण्याच्या असतील, श्रवणाच्या असतील, नाही का, या सगळ्या संवेदना आहेत महाराज. तुम्हाला माहितीस्तव सांगून ठेवतो, या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये सकाळी सत्वगुणाच्या संवेदना असतात, माध्यान्ह काळी रजगुणाच्या संवेदना असतात आणि सूर्यास्तानंतर तमगुणाच्या संवेदना असतात. म्हणून चांगले काम सकाळी होतात, मिळवण्याचे काम दुपारी होतात आणि संपवण्याचे काम रात्रीच होतात. वाईट काम सकाळ दिवसा होत नाही. बघा, कोणतंही पाप घडेल, बघा नीट वाक्य माझं ऐका, कोणतंही पाप घडेल असं काम रात्री होतं, कारण तमोगुण असतो. बघा तुम्ही, पापाचे सगळे कृत्य रात्री होतात आणि रात्री केलेले पाप क्षणात नष्ट व्हावे म्हणून सकाळी सत्वगुणाचा प्रभाव असतो, गावात काकडे केले जातात. बरं, थोडी मदत कराल का मला? 1 मिनिट, अर्धाच मिनिट मदत करा. इथं कोणी पापी जर बसला असेल तर वरबोट करा. पापी पापी पापी, अर्थात भोयेगाव मध्ये पापी असणं शक्यच नाही ना. हा, नाही का, माझा प्रश्नच चुकलाय. पण ऐका ना, जर चुकून एखादं पाप झालं असेल, कितीही पाप झालं असेल, तर माझं ऐकाल का तुम्ही? बघा, तमोगुण तुम्हाला पाप कर्म करायला लावतो, पण तुम्ही सकाळी जर सत्वगुणाचा फायदा घेतला आणि काकड्याला गेले, उठोणी बेगेशी चला जाऊ रावळाशी, चला जाऊ रावळाशी, कळतील पातकांच्या राशी, कळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. उठोणी बेगेशी चला जाऊ रावळाशी, चला जाऊ रावळाशी, कळतील पातकांच्या राशी, कळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. उठोणी बेगेशी चला जाऊ रावळाशी, कळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. कळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. उठोणी बेगेशी चला जाऊ रावळाशी, पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया. एवढं जरी केलं तर नाही, काकडा आला ना तरी चालेल, फक्त जाऊन उभं राहायचं आणि वारकऱ्यांचा काकडा नुसता डोळ्याने बघायचं, तरी सगळं रात्रीचं पाप नाही. टेबला खालून करा, कुठून बी घ्या. काय सोपे सोपे उपाय करून दिले ना ते संतांनी, या महाराष्ट्राला इतकं सोपं करून दिलं ना महाराज, काही विशेष नाही. बरं बघा, तुम्ही अजून एक भाव सांगतो. बघा, तुमच्याकडे हरिपाठ दुपारी करता का सकाळी? संध्याकाळी का बरं करता? संध्याकाळी. संध्या शब्द आला, संध्या म्हणजे 2 काळातला मधला अंतर म्हणजे संध्या. म्हणजे आत रजोगुण आहे आणि बाहेर आता तमोगुण येणार आहे. या दोघांचा मधला काळ म्हणजे सूर्यास्त आहे, संध्येचा काळ आहे. आता ऐका ना, बाहेरचा तम आत येऊ नये, बाहेरचा तम आता आत येऊ नये म्हणून त्याच्या आत करायची साधना म्हणजे हरिपाठ आहे. तो संध्या हा शब्द कसा आला? म्हणजे मी ते बाहेरचं तम नाही म्हणत, तम शरीर रूपी आत येऊ नये म्हणून शरीराने संध्या केली पाहिजे, ती हरिपाठाची केली पाहिजे. चला पुढे चला. म्हणून अंतकरणात संवेदना आहेत आणि जी संवेदना आहे ना तीच कृती घडते. संवेदनानिशी आवडे ते वृत्ती किरीटी आदी म्हणून चिवटी मग ते वाचादिटी करासिये. मनात निश्चय झाल्याशिवाय काय असतं बरं का, मनाचा संबंध असतो. अर्धा क्षण घेतो, वेळ फार कमी आहे. 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्री परमात्मा ज्ञानी पुरुषाचं वर्णन करतात, म्हणजे ज्ञानाचं वर्णन करतात. अर्जुनाच्या मनात आलं, एवढं ज्ञानाचं वर्णन भगवान करतायत, तो ज्ञानी कोण असेल आणि तो मला कसा मिळेल? अर्जुनाने विचारलं नाही, फक्त मनात शंका आली बुवा तो ज्ञानी कोण असेल, देव एवढं वर्णन करतात.
त्या ज्ञानाची प्राप्ती मला कशी होईल? हो, ते ज्ञान मला प्राप्त होईल का? तसा मी ज्ञानी होईल का? एवढं मनातच आलं. ते ज्ञान कैशेने जाणावे, ऐशे अर्जुन जब पुसावे, ते मनोगत देवे जाणितले. लगेच देव बोलायला लागला. सांगितलं नाही जे ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारुवंटा, तो स्वाधीन करी सुबटा, ओळंगुणी तणू म्हणू जीवे चरणाशी लागावे. तेव्हा बघा घडलेली घटना सांगतो. असा रेडा उभा आहे, इकडे ज्ञानदेव उभा आहेत. काय ज्ञानदेवाच्या नशिबात बी रेडे असतील बा. तो रेडा ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आता इथं आत्मतत्वाच्या दृष्टीने ज्ञानदेव आणि रेडा एक आहे. ती एक कथा ऐकली ना तुम्ही, दृष्टांत. एक दिवशी रामरायाचे चरण कमल दाबत होते हनुमंतराय. रामरायाला जाग आली आणि हनुमंतरायला विचार, ए कोण आहे तू? कोण आहे तू? हनुमंताला पहिल्यांदा झटका बसला. म्हणजे आपण तर याचा भरपूर प्रचार केलाय बुवा असं, आणि आपला फोन केल्यावर हा कोण आहे विचारतो, म्हणजे जरा म्हणजे झटकाच बसला ना पहिल्यांदा, हाय की नाही? मग हनुमंतराय म्हणले, अहो देवा तुम्ही मला, रामराय आहो तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे काय कमाल आहे? लाडवायला लाडी गोडी लावणं. कोण आहे तू? त्यावेळेस हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतरायाने सांगितलं, देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो अंशकम, आत्मदृष्ट्या त्वमेवहम, इति मे निश्चले मती. देवा तुम्ही काय विचारता मला? तुम्ही देहाच्या दृष्टीने माझ्याकडे बघाल तर मी देहदृष्ट्या तुमचा दास आहे. तुम्ही जीवाच्या दृष्टीने बघाल तर मी तुमचा अंश आहे. आणि तुम्ही आत्म्याच्या दृष्टीने विचाराल तुम्ही नाही, मी एकच आहे. तोही माझा आत्मा. आता ज्ञानदेव म्हणतात आत्मतत्वाच्या दृष्टीने रेड्याचा आत्मा जर माझा असेल तर ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. रेड्याला म्हटले नाही, स्वतःच्या आत्म्यात संकल्प केला ऋग्वेदाचा, तेव्हा रेडा सामवेद बोलायला लागला. ऐकलंय का तुम्ही? रेडा ऋग्वेदच बोलायला लागला. म्हणजे ज्ञानोबरायांच्या अंतकरणात संवेदना ऋग्वेदाची, रेड्याच्या मुखातून कृती सुद्धा ऋग्वेदाचीच. संकल्प अर्थात संवेदना आणि कृती. अजून एक गोष्ट मला सांगायची, वेळ लईच ठीक आहे, चला कमी वेळात आपण कमी जास्त रन काढू, आहे की नाही? हा, अजून अंतकरणात एक गोष्ट आहे, तशी इकडं नाही आहे ती, चांदवड तालुक्यात, आमच्या देवळा तालुक्यात आहे. इकडे आहे, छोटीशी पुंज आहे ती, प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. नाव सांगू? मराठीत तिला स्वार्थ म्हणतात. आहे का? आहे नाही अजिबात. असावा का नसावा? हा, असावा का नसावा? मी म्हणतो असावा. जर मला पाकिटाचा स्वार्थ नसता तर मी काय कीर्तन करत फिरला असतो. जर तुम्हाला श्रवणाचा स्वार्थ नसता तर जेवायला काय घरी मिळत नाही असं वाटतं का? मग यांना गाण्याचा स्वार्थ नसता तर स्वार्थ असावा. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव विवा शिरवाडकर तात्यासाहेब, त्यांचं फार एक गोड वाक्य आहे अप्पा, हृदयात कोरून ठेवलं मी ते वाक्य. त्यांनी असं लिहिलं एका पसायदानाच्या लेखमध्ये. ते म्हणतात प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा, फक्त एवढंच आहे, तो स्वार्थ गाव गटारी सारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. करिया तपा सोहिताचा स्वार्थ, करिया सोहिताचा स्वार्थ, करिया तपा सोहिताचा स्वार्थ, करिया तपा सोहिताचा स्वार्थ.
स्वहिताचा स्वार्थ कलियाचा पाप स्वहिताचा स्वार्थ कलियाचा पाप स्वहिताचा स्वार्थ कलियाचा पाप स्वहिताचा स्वार्थ स्वहिताचा स्वार्थ करियता बापा स्वहिताचा स्वार्थ स्वहिताचा तरी स्वार्थ असावा, उद्धाराचा तरी स्वार्थ असावा. आता ऐका, थोडंसं अजून पटकन पुढे जातो. या स्वार्थाची एक अडचण सांगतो तुम्हाला. सांगू का? माझा स्वार्थ असेल एखादा, बघा बरं का, माझा एखादा स्वार्थ असेल आणि मी अप्रत्यक्ष तुमच्याजवळ मांडला आणि माझ्या स्वार्थाला तुम्ही जे जे लोक अनुकूल झाले किती मला जवळची वाटायला लागतात आणि माझ्या स्वार्थाला जी जी लोक प्रतिकूल झाले किती मला परकी वाटायला लागतात. काय कारण परकी वाटायचं? का परकी आहेत का ती? ज्ञानदेव रेड्याला परक मानत नाही, नाथबाबा गाढवाला परक मानत नाही, नामदेवराय कुत्र्याला परक मानत नाही, तुकोबाराय चिमणीला परक मानत नाही, आणि मी माणसाला परक मानतो. तर माणसात आणि माझ्यात निर्माण झालेला परकेपणा म्हणजे त्यात असलेला माझा स्वार्थ. आणि या स्वार्थातून एक तत्व जन्माला येतं, त्याचं नाव आहे स्वार्थी नातं. कंसात स्वार्थ लिहा, नातं. एक बी नातं निस्वार्थी नाही, स्वार्थासाठी निर्माण केलेले नाती. म्हणजे सांगू का, ईशकृत संसार निस्वार्थी आहे आणि जीवकृत संसार स्वार्थी आहे. पंचदशीने चिंतन केले फार. जीवाने निर्माण केलेला संसार, खरं म्हणजे ईश्वराने हा पाठवलं नाही तुम्हाला, ईश्वराने एक मानवी जीव, त्याच्यात एक स्त्री आणि एक पुरुष पाठवून दिला, पण ह्या जीवाने उद्योग केले, त्याच्यात आपला संसार निर्माण केला. ही माझी आई, हा माझा बाप, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, ही माझी चुलती, ही काय 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 स्वार्थ. सगळं गोतावळ्यात अडकलं. बरं चला, मी एक ऑफर देतो तुम्हाला, आणि मी काही इथं खोटं बोलत नाही बघा, माळीची शपथ. मी तुम्हाला 50,000 रुपये देऊन जातो. किती? हे काय आश्वासन नाहीये, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. एक असं नातं सांगा जे स्वार्थी नाही आणि 50,000 मिळवा. आहे कोणाची हिंमत? एक नातं सांगा ज्यात स्वार्थ नाही. देव नाही, आपलं माणसांचं चाललं, आपला जीवकृत संसारात चालला, ईशकृत नाही. ईशकृत संसारात ईश्वराची प्राप्ती, जीवाने निर्माण केलेली नाती सगळीच स्वार्थाची आहेत महाराज. आणि याला अपपर भाव म्हणतात, परकेपणा म्हणतात. खरं सांगू का, अलीकडे फोपावलेलं हे विष आहे. काय असतं माहितीये का तुम्हाला? मी तुमच्यात आणि माझ्यात अपपर भाव झाला की मी तुमच्यात आणि माझ्यात भेद मानायला लागतो, आणि भेद आला की दुःख आलं. भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम वैष्णवाचा धर्म वैष्णवय जय वैष्णवाचा धर्म वैष्णवाचा वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वेदा वेद ब्रह्म अमंगळ वेदा वेद ब्रह्म अमंगळ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वेदा वेद ब्रह्म अमंगळ वेदा वेद ब्रह्म अमंगळ. हा भेदाचा भ्रम आहे. जीव
जीव जीवात झालेला भेदभ्रम, जीव ईश्वरात झालेला भेदभ्रम, नाही का, जड ईश्वरात झालेला भेदभ्रम, सांगाने भेद सांगितलाय शास्त्रकारांनी. हा सगळा भ्रम आहे. देशादेशात झालेला भेदाचा भ्रम, राज्यात झालेला भेदाचा भ्रम. तुम्ही राज्यात आले तर जिल्ह्यात झालेला भेदाचा भ्रम, जिल्ह्यात आले तर तालुक्यात झालेला भेदाचा भ्रम, तालुक्यात आले तर गावागावात झालेला भेदाचा भ्रम, गावात आले तर गल्लीत झालेला भेदाचा भ्रम, गल्लीत आले तर घराघरात झालेला भेदाचा भ्रम, घरात आल्या तर खोलीत झालेला भेदाचा भ्रम, खोलीत आले तर माणसात झालेला भेदाचा भ्रम, आणि माणसात आला तरी तो म्हणतो हा उजवा हात आहे ना, हा डावा हात आहे, इथं बी भेदच आहे. संतांनी कुणाचा द्वेष आणि भेद केला नाही महाराज. संतांनी कुणाचा भेद केला नाही. खरं सांगू का, संतांनी ज्यांनी त्यांना छळलं त्यांना पहिले मोठं केलं, मग बाकीच्यांचा विचार केला. एकाने माझ्या तुकोबारायांना काठ्याने मारलं, खूप मारलं हो, खूप मारलं. मी एक दिवशी खूप विचार केला, नवनाथ महाराज, एक दिवशी माझाच विचार केला. तुकोबारायांना काट्याने मारणारे लोक होते, तुकोबारायांना अन्न न मिळू देणारे लोक होते, तुकोबारायांच्या वह्या पाण्यात बुडवणारे लोक होते, तुकोबारायांना गावात हाकलून देणारे लोक होते, तरी तुकोबारायांनी सहन केलं. याच्यापैकी माझ्या गावात कोणीच नाही, हे माझं भाग्य आहे. कधीतरी विचार करा ना तुम्ही याच्यावर. छोट्या छोट्या गोष्टीला नाराज का होतात? आम्हाला नाराज व्हायची फार सवय. छोटी छोटी गोष्ट एखादी घडली की माणसं टेन्शन काय. अरे आहे त्या क्षणात आनंद घ्या ना, आहे त्याचा उत्साह वाढा ना, आहे त्याचा आनंद घ्यायचं काही कारण आहे? कारण नाही ना, घ्यायचं कारण नाही ना. एक माणूस सकाळी मॉर्निंग वॉकला गेला, चांगला त्याचा पळत होता, तिकडून एक कोणी पळत आले, एक बाई त्याला गुड मॉर्निंग म्हणली, सर गुड मॉर्निंग, तो बी तिला गुड मॉर्निंग म्हटला. फ्रेश वाटलं त्याला, एका बाईने गुड मॉर्निंग म्हटलं. घरी आल्यावर ते सगळं त्याच्या चेहऱ्यावर मोकळं दिसत होतं, प्रसन्नता सकाळी सकाळी. बायको म्हणली काय लई फ्रेश दिसता आजची व्यायाम. त्याला ते लपवता आलं नाही. तो म्हणले अगं सकाळी सकाळी कोणीतरी म्हटलं गुड मॉर्निंग म्हटलं मला. ती म्हणले मीच होती. नाही आता चेहऱ्यावर आनंद पाहिजे का चेहरा पडला पाहिजे? खरं सांगा, आता चेहऱ्यावर आनंद पाहिजे का पडला पाहिजे? दुसऱ्या बाईने गुड मॉर्निंग म्हणल्यावर खुलतो, पण स्वतःच्याच बायकोने गुड मॉर्निंग म्हणून प्रसन्न व्हायला काय हरकत आहे? अरे शोधा ना घरातच आनंद. हॉटेलच्या जेवणाचं कौतुक करण्यापेक्षा आपल्या बायकोने आमटी केली ना, एक फुरका मारा असा आणि तिला म्हणा वाह क्या बात आहे, काय आमटी झाली. अहो तिला ब्रह्मानंदाचं सुख मिळेल. पण आम्हाला भेदच करायची सवय. भेद नका करू, भेद नका. मी थोडस 2 ओव्या सांगतो, म्हणजे दृष्टांत असं सांगतो. एका शेतकऱ्याने झाड लावलं आपल्या बांधावर. झाड लावणं सोपं आहे, वाढवणं फार अवघड आहे. अलीकडे झाडं लावतात, वाढवत कोणीच नाही. तुमच्याकडे चांगले आमच्याकडे एका सरपंचाने 500 झाडं लावले 26 जानेवारीला. आणि ते मोठा अधिकारी बोलवला, 5 झाडं त्याच्या हस्ते लावले, फोटो बिटो काढला, झारीने पाणी बिणी घालले, सगळीकडे पत्रकार बातम्या लिहित होते घरी आपल्या गावाच्या, नाही का, सगळं चालूच होतं कामकाज. तितक्यात त्या सरपंचाची शेळी सुटली. लावलेले 5 झाडं खाल्ले. नाही साहेब दप्तर तपासून संध्याकाळ झाली, साहेबांचाही मुक्काम झाला. सरपंचाची शेळी सुटली, तिने 5 झाडं खाल्ली. कोणती खाल्ली? जी साहेबांनी लावली ती झाडं शेळीने खाल्ली, आणि ज्या शेळीने झाडं खाल्ली ती शेळी साहेबांनी संध्याकाळी खाल्ली. काय परिस्थिती. चला, ते झाड मोठं केलं शेतकऱ्याने, बांधावर मोठं झालं. त्यांनी छान सावली दिली. शेतकरी काम करून थकला, दुपारची वेळ होती. झाडाच्या बुंद्याशी थोडंसं शांत बसला. वाऱ्याची झुळूक आली, पिकलेले एक फळ त्याच्या मांडीवर पडलं. तो ते चाखू लागला. ते चाकता चाकता आनंद घेऊ लागला. एक फार इम्पॉर्टंट सांगतो बरं का, महाराष्ट्रात एखादा माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो. मोठं झाल्यावर त्याचा आनंद तो चाकत राहतो. पण निष्क्रिय माणसं त्याचं मोठेपण बघवत नाही आणि त्याला आडवं जाण्याचं काम करतात. कधीही कोणाची रेष पुसून मोठं होत नाही.
त्याच्यापेक्षा मोठी रेष तयार करा, तो आपोआप लहान होतो. हे लोकांना कधी कळायचं? कुणाचं प्रारब्ध कोणी घेऊन जात नाही हो, असं नसतं. कुणाचंच प्रारब्ध कोणी घेऊन जात नाही, सगळ्यांनी दिलंय. चला, एका माणसाला वाईट वाटलं, याला फळं खाऊ द्यायची नाही म्हणून ते झाडच तोडायला निघाला. झाड तोडता तोडता थकला आणि त्याच झाडाखाली बसला. 2 माणसं बसले झाडाखाली, एक तोडणारा बसला आणि एक वाढवणारा बसला. झाड म्हणले तुला एकट्याला सावली देईल फक्त, हा मला तोडतो आणि याला कशी सावली देईल? जर झाडाने तसं केलं तर ते झाड नाही का? जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैता, ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नोवेची जैसा. ऊस कोणालाही साखरच देतो, नाही का? झाड कुणालाही सावलीच देतं. या जगातले संत दृष्टातल्या दृष्ट माणसाला सुद्धा प्रेमच देतात. काट्याने मारलं तुकोबारायनं, इथं होतो आपण. तुकोबाराय रडत रडत न जाता उद्विग्न अवस्थेत पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाने बघितलं, देव खाली उतरले, तुकोबारायांचे काटे बघितले आणि एक एक काटा काढू लागले. पहिला काटा काढला आणि तुकोबारायांना विचारलं, अंगातला आधी काढू का मारणाऱ्याचा काढू? त्यास तुकोबाराय म्हणतात, असे किती मारणारे मिळाले तरी त्यांचा काटा काढू नका आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष येऊ देऊ नका, याच्यापेक्षा तुमची दुसरी कृपा नको. काय संतांची व्यापकता आहे. आणि म्हणून काय झालं बरं का, संतांनी माणसं जोडले. महाराज 10 मिनिटं घेतले चालतील आजच्या दिवस, नावेलाच आहे आता, चालेल ना? वाटलं चाल एखादी आपण थांबू, पण आता मला खूपच बंधन आलं, खूपच म्हणजे बोलायला सुरूच 8 वाजता केलं, किती आवरू तरी बैल चांगले मी हाकलतोय, भरपूर पळवायचा प्रयत्न करतोय, पण काय होतंय तरी मुडावनला वेळ जातोच ना. नाही 5-7 मिनिटं जेवण आहेत, मला त्याची जाणीव आहे, पटकन थांबतो, ऐका. म्हणून संतांनी माणसं जोडली, संतांनी जीव आपलेशी केले, संतांवर सगळ्यांनी प्रेम केलं. आपणही ते जोडलं पाहिजे. आपण ज्यांना जोडतो ते आपलं नाही. मी बोलून गेलो, कोणतं नातं आपलंय नाही ना. कोणी 50,000 घ्यायला तयार, मला माहिती आहे कोणतंच नातं नाही. मी शेवटचे 2च नाती सांगतो, आई आणि बाप. हे सुद्धा जीवाच्या दृष्टीने कमी पडतात. आई सोडवेल असं वाटते. मी थोडंसं माफी मागून बोलतो. एक पोरगा आईला बोलत होतं सारखं, आणि ती आई त्या पोराला बोलायची. ती आई त्या पोराला टोचून बोलायची, ए नीट वाग, माझं दूध तुला पाजलंय मी, लाज लज्जा ठेव थोडी. सारखी अधून मधून ती तीच म्हणायची, माझं दूध तुला पाजलंय, माझं दूध तुला पाजलंय. ते पोरग जरा बिलिंदर होतं, त्याने सहन केलं आणि एक दिवशी आईलाच विचारलं, आई किती वेळा म्हणशील मला तू दूध पाजलं? आई का ग, खरं सांग, मी पिलं नसतं तर तू काय केलं असतं? आई असं बोलू नको, मला पिण्यात आनंद होता आणि तुला पाजण्यात आनंद होता. अगं दूध स्थिर गोड, परी स्तनाशी नव्हे की चाड, जरी सरोका अनन्य मिळे. हा महाराज, दूध गोड आहे ते स्तनाला नाही, पिणाऱ्याला गोड आहे. पण पिणाऱ्याने लाता मारून प्यायचं नाही, त्याने अनन्यतेने शरण जाऊन ते दूध प्राशन करायचं. त्या भक्ताला तो आनंद प्राशनाचा आनंद आहे आणि देवाला भक्ती देण्याचा आनंद आहे, वात्सल्य भावाचा आनंद आहे. म्हणजे दोघांचा स्वार्थ आहे. देव भक्त तो झालाशी दोन्ही, म्हणजे त्याचा बी स्वार्थ आहे महाराज, त्यालाही पाहिजे. म्हणून ऐका, मग त्याला जर कोणीच आपलं नाही, आई बी आपली नाही, बरं सांगू का, काळाची उडी पडेल माझे सोडवीन तेव्हा माय बाप, सोडवीन तेव्हा माय बाप. काळाची ओढी पडेल माझे
आशा खोडून काढली, माय बाप सोडवत नाही. माय बाप सांभाळीते, माय बाप सांभाळीते, आलो भांडारे पाहिती, लोबा तारले पाहिते, माय बाप सांभाळीते, माय बाप सांभाळीते. लोभा कारणे, लोभामुळे सांभाळतात. बरं चला, सेकंड पर्याय. एक बोयेगावचा माणूस उभा राहिला. ते म्हणले मला तर जन्मताच आई बाप नाही, मी का त्यांच्या भरोशावर नाही, पण मी सोयरे मोठे मोठे केले. हा, त्याला महाराज म्हणतात सोडविना राजा देशीचा सौदरी, अनिक सोयरी भले भले. किती भले भले, किती भले भले. मध्ये कोरोनात काही काम नव्हतं ना, महाराजांनी लग्न जमवायचे काम केले. एका महाराजांनी लग्न जमवलं. पुण्याची पोरगी चांदवडला दिली, साडवणचा नवरदेव आणि पुण्याची पोर नवरी. आता महाराजांनी मध्यस्थी केली. नवरीच्या बापाने विचारलं मुलाकडे काय आहे. महाराजांनी सांगितलं फॉर्च्युनर मध्ये फिरतो. मग पोरीचा बाप म्हणले बाकी कशाला बघत बसायचं. पोराच्या बापाने बघितलं पुण्यातल्या मुलीच्या बापाकडे काय आहे. तो म्हणले इंजवडीच्या मेन फेजला 4 मजली बिल्डिंग आहे. ते म्हणले मग पुढे बघत बसता बाकीचं. झालं लग्न, आला कोरोना. सांगू का, याच्या फॉर्च्युनरचे 3 हप्ते थकले, त्याच्या बी घराचे 3 थकले. त्याचं ICICI होतं आणि याचं HDFCचं होतं. आले ना गाडी ओढायला. पण हा व्ययी म्हणतो, म्हणजे नवरदेवाचा बाप, गाडीला हात लावायचा नाही, 1 दिवस संधी द्या, फक्त पुण्याला जाऊन येऊ द्या. व्ययाकडून पैसे आणतो ना, 1 दिवसात गाडी नील करतो. तिकडे घराला कुलूप लावायला आले. ते म्हणले फक्त चांदवडला मुलीकडे जाऊन येऊ द्या, सगळे पैसे आणतो, घरच नील करतो. ते निघालं पुण्यावरून, हे निघालं चांदवडून. हा, गाडी मध्ये नेमकी ST एकाच हॉटेलवर थांबली, त्याची बिन याची. चहा प्यायला एकाच टेबलावर एकदम बसले. अरे तुम्ही, ते म्हणजे तुम्ही इकडं कुठं. ते म्हणजे चाललो तुमच्याकडे पुण्याला. तुम्ही तुमच्याकडे चांदवडला कशाला. काही नाही, थोडी अडचण होती, घराचे हप्ते. ते म्हणजे माझीच गाडी ओढून काढली, तुला कुठे घराचे हप्ते. काय तो का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. परमात्म्याशिवाय जर कोणी सोडवणार नसेल तर आपल्याला आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्या, देव करुणी घ्या. विना जीवा सुख नो हे, विना जीवा सुख नो. येरती माई के दुःखाची जगती, येरती माई के दुःखाची जगती. विना जीवा सुख नो हे, विना जीवा सुख हे. येरती माई के दुःखाची जगती, येरती माई के दुःखाची जगती. त्याला आपलं केल्याशिवाय पर्याय नाही. त्याला आपलं करा, आणि आपलं फक्त तेवढं एकच आहे, आपलं दुसरं कोणी नाही. मग त्याला आपलं करायचं म्हणजे त्याच्याशी तुम्हाला संबंध प्रगट करावा लागेल. आपलं कोण असतं, त्याच्याशी संबंध असेल तर. तुमचा आणि माझा काहीतरी संबंध असेल तर आपले. श्रोता आणि वक्ता हा संबंध आहे, म्हणून तुम्ही 8 नाही का 7 ते 9 माझा ऐकतात, नाही का. 7 ते 9 तुमचा आणि माझा श्रोता आणि वक्ता म्हणून संबंध आहे, म्हणून मी सांगतो ते तुम्ही ऐकून घेतलं आहे की नाही. उद्या मी विधानसभाला उभं राहिल्यावर तुम्ही काय ऐकणार आहेत का माझं, आहे की नाही. म्हणजे मला राहायचं नाही, पण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे संबंध थोडा आहे हा, फक्त संबंध. तसं देवाशी संबंध असला पाहिजे. आता विस्तार करत नाही, वेळेत सोडायचं आहे. त्याच्याशी सगळे संबंध जोडले अनेकांनी. कोणी पित्याचा जोडला, कोणी चुलत्याचा जोडला, कोणी बहिणीचा जोडला, कोणी बंधूचा जोडला, कोणी मातेचा जोडला, कोणी सख्यत्वाचा जोडला. सगळे संबंध जोडले, नाती त्याच्याशी जोडली. कोणी त्याला मित्र केलं, कोणी त्यांना बाप केलं, कोणी त्याला आई केलं, कोणी त्याला बहीण केलं.
नाही का, कोणी त्याला सगळे संबंध केले. 8:45 वाजून गेले होते. तुकोबाराय म्हणले हे बाकीचे संबंध आहेत पण दोघांवर जबाबदारी आहे. असा एखादा संबंध पाहिजे, एखादा असा संबंध पाहिजे, दोघावर नाही एकावर जबाबदारी पाहिजे. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं असा एकच संबंध आहे, एखाद्याला पती करा, आपण त्याची पत्नी व्हा. जी बाई पत्नी होईल कायमची जबाबदारी त्या पतीवर आहे की नाही आहे? किती पवित्र नाते पती पत्नी, कायमची जबाबदारी आहे की नाही? पत्नीमध्ये समर्पण आहे आणि पतीमध्ये काळजी आणि जबाबदारी आहे. म्हणून एखादी घरातली स्त्री जेव्हा जाते म्हणजे ती वारते तेव्हा त्या घरातला स्नेह, जिव्हाळा, काळजी निघून जाते. ज्या दिवशी घरातला एखादा पुरुष जातो त्या दिवशी त्या घरातली जबाबदारी निघून जाते. लक्षात ठेवा, संबंध आहे, संबंध आहे. मग देवाची पत्नी व्हायचं पण तसा संबंध पाहिजे असं काही म्हणजे कशी कुणाला बी पत्नी होता येईल का बरं? तसा काही पुरावा आहे का? पहिला पुरावा सापडला, दुरुलांबुला केला गे माये. ज्ञानोबारायांनी दूरचा संबंध होता पण करून घेतला देवाशी. दुसरा ज्ञानेश्वरीत एक पुरावा सापडला, अर्जुना गा तो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभामी कांतो ऐसा पडिये. तो माझा पती आणि मी त्याची पत्नी असा त्याचा न माझा संबंध असला पाहिजे, असला पाहिजे. मग त्याकरता तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला, लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. संबंध प्रगट करायचा आहे. मग ठरलं जन्मोजन्मीशी याच्याशी जो संबंध आहे, जन्मोजन्मी याची भक्ती केली आहे तर याच्या घरात घुसायला काहीच हरकत नाही. तुकोबारायांनी कसलाही विचार न करता त्याच्या घरात घुसले आणि त्याची पट्ट राणी झाले. अभंगाचं दुसरं चरण. घरी गझाले पट्ट राणी बने, 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 पट्टरानी बने, घरी गझाले पट्टरानी बने, घरी गझाले पट्टरानी बने, घरी गझाले पट्टरानी बने, घरीले वडिले साबळे. वा वा वा. वडिले साबळे, वडिले वडिले साबळे, वडिले घरी गझाले पट्टरानी बने, घरी गझाले पट्टरानी बने, वडिले साबळे वडिले साबळे ब्रह्म घरी झाले पट्टरानी बने, झाले. त्याच्याशी संबंध करायचा आहे ना, मग घरातच घुसले. आता त्याच्या घरात घुसण्याकरता काही अधिकार असावे लागतात. कुणालाही कसं घुसता येईल आणि कोणी घुसेल बी त्याने घेतलं पाहिजे ना घरात. घुसणारे जे सगळे आहेत त्याने घरात तर घेतलं पाहिजे ना. पूर्वीचे माणसं लय बिलिंदर होते, तुम्हाला माहित नाही. या जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, रात्री 12 वाजता घराच्या बाहेर काढायचे. बरोबर आहे ना आजी?
हा, याचं डोकं फिरलं, काही खटकलं, 12 वाजता घराच्या बाहेर काढून द्यायची. हा, फोन नाही, काय नाही. ती बाई मग गावातले एखाद्याला सांगायची, हो असं नका करू, ते सांगा, हो घ्या घरात, असं नका करू, घ्या घरात. का घरात घेऊ? तिच्यामध्ये घरात ठेवायचे काही गुण आहेत का? उगाचच घरात घेऊ का? मग याचा अर्थ, जर सामान्य माणसाच्या घरात राहण्याकरता काही गुण पाहिजे असतील तर देवाच्या घरात काय असंच जाता येईल का? तुम्हाला गुण नसले तर कमीत कमी निर्गुणाच्या घरात जाण्याकरता तुम्हाला सगुण तर बनावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? तुम्हाला विकार रहित व्हावं लागेल, अवगुणा रहित व्हावं लागेल. असे विकार घेऊन त्याच्या घरात शिरता येत नाही. पहिले तुम्हाला विकार रहित राहावं लागेल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले पहिले तुमचं घर रिकाम करावं लागेल काम क्रोधाचं, आणि मग त्याला घरात घेता येईल. बरोबर आहे की नाही? दुसरं, त्याच्या घरात जाण्याकरता अनन्यता पाहिजे. अनन्यता नसेल तर घरी जाता येत नाही. अन्य आश्रणाम त्यागो अनन्यता. त्याच्या घरात जायचं असेल तर अनन्यता पाहिजे महाराज. एक बाई तिच्या नवऱ्याला म्हटली, सांगू का? हा, एक बाई तिच्या नवऱ्याला म्हटली, काय रे? म्हणजे ती काय रे म्हणजे शिकलेली होती बरं का तुम्ही. म्हटलं काय रे? तो म्हटलं काय ग बेबी? सूत्र तुझ्या नावाचं, हात माझे सौभाग्याचा चुडा तुझ्या नावाचा, पाय माझे सौभाग्याचे जोडवे तुझ्या नावाचे, माझा जन्म आई बापाचा, नाव मात्र तुझं. काय रे? तुझं सगळंच माझ्याकडे आहे, माझं तुझ्याकडे काय? एखादा पुरावा दे. आहे का तुमच्याकडे एखादा पुरावा? एखादा बायकोच्या नावाचा? एकच पुरावा आहे फक्त. हातात पिशवी असेल आणि मान गाली काढून बाजारात फिरत असेल तर समजावं याला बायको आहे. नाही नाही, मी विनोद म्हणून नाही, हे समर्पण आहे ना तिचं. तिने तिकडचं कुळ त्यागलं, तिकडचं गाव त्यागलं, तिकडचे आईबाप त्यागले, जन्म देणारे भाऊ त्यागला, बहीण त्यागला, सर्वस्व समर्पण तुला केलं. तसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यात मी त्याग कमी नाही केला. करोडोच्या वया पाण्यात बुडवल्या, एक बायको मेली अन्नान्न करता, सर्वचा त्याग करून भंडारा डोंगरावर भजन केलं, तुझ्या नावाचा बुक्का लावला, तुझ्या नावाची माळ घातली, तुझ्या नावाचा पताका हातात घेतला, आणि खरं सांगू का, हा, तुझ्याच नावाचं भजन केलं. हे सगळं आयुष्यभर केलं असेल तर तुला दया येऊ दे, मला घरात घे. देवाला दया आली आणि पट्ट राणी केलं देवाने. बाकीच्या राण्या वेगळ्या आणि पट्ट राणी वेगळी. बरं, पट्ट राणी म्हणजे देव ब्राह्मणांच्या साक्षीने वैदिक पद्धतीने झालेली आपली धर्मपत्नी, म्हणजे घरातली. आणि बाहेरची, बाहेरची बरं जाऊ द्या. घरातल्या पत्नीचा आनंद आहे का बाहेरचीचा खर्च जास्त आहे? ते म्हणतात बाहेरचीचा खर्च जास्त आहे. पट्ट राणी, ऐका, माझ्या देवाला 16,108 होत्या, पण पट्ट राणी रुक्मिणी माता होती. एक चरण म्हणतो फक्त, सांगत नाही, वेळ संपला मला माहितीये. ऐका ना, एकच चरण सांगतो. तुकोबाराय म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती चित्तात धरला. याचा अर्थ रखुमाईचा पती म्हणायचं कारण तुकोबारायांचं आहे. याला 16,108 आहे, याचा काही भरोसा नाही, पुढची मिळाली नाही म्हणून केली नाही. याला 16,108 आहे, याचा भरोसा नाही, याला किती असू द्या, पण आमच्या रखुमाईला हा एकटाच आहे. जसं रखुमाईला एकटा आहे तसं माझे तुकोबाराय म्हणता, मला सुद्धा देवा तू एकटाच आहे. एक गाऊ आम्ही, एक धरीला चित्ती, म्हणून पट्ट राणी बळी. आणि जी पट्ट राणी आहे ना, तिलाच हाताला हात लावायचा अधिकार आहे, आणि अर्ध पुण्य तिला न्यायचा अधिकार आहे. पट्ट राणी बळी. वेळ संपल्यामुळे लोक म्हणले पट्ट राणी झाले, समर्पण झालं, अनन्यता झाली. अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्माधी अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण
अनुशीलनम भक्ती ही उत्तमा, त्याला उत्तम भक्ती म्हणतात. सर्वस्वाचा त्याग करून ईश्वरी तत्वाला समर्पण करणे. हो, तत् सुखम सुखितम, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं. लोक म्हणले पण मग त्याने तुम्हाला करून घेतलं. आमची पण इच्छा होती त्याची बायको करायची. तुम्ही त्यांच्या बायको होण्याकरता काही साधना केली का? महाराज म्हणले साधनेशिवाय नाही. त्याग केला, काय केलं? घर सोडलं आणि जीवनात नियम केला. पहिलं चरण फिरे माघारी फिरे माघारी फिरे मारे फिरे मारे बैसल सदारी गोविंदाचा, बैसल सदारी गोविंदाचा, बैसल सदारी गोविंदाचा, बैसल सदारी गोविंदाचा. गररिगे सारे भक्तराणी बळे, गररिगे भक्तराणी बळे. हाची नेम आता न फिरे माघारी. पहिली गोष्ट संकल्प केला की आता घर सोडायचं म्हणजे प्रपंचाचा त्याग करायचा. हो, प्रपंच ओसरो इथपर्यंत नाही जमत. जाळोनी संसार बैसलो अंगी, संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि मग बाहेर निघायचा संकल्प केला. आता माणसं हा संकल्प मोडीत काढतात. आता त्याचे कारण देत नाही बरं का. लोकनिंदा. माणसं माघारी का परत येतात माहितीये का? परमार्थात गेले की लोकनिंदा करतात. लोकनिंदा. दुसरी गोष्ट संकल्प परिपूर्तीची तात्काळ घाई. तिसरी गोष्ट पारमार्थिक जीवन जगत असताना प्रारब्धाने संसारात होणारी एखादी हानी. एकाला म्हणले अरे चला वारीला, ते म्हणले एकदाच वारीला आलो, घरी आमचा सख्या बैल मेला, आम्हाला वारी साथ नाही. आता बैल मेला हा बैल काय जगणार आहे का? हाही जाणारच आहे पण वारीची साथ नाही. अशा अंगाने माणसं संकल्प करत नाही. हाची नेम आता न फिरे माघारी. करत कधीतरी वारी होईल हो. घरचा उंबरा घाट तर चढून बघा. हा उंबरा घाटच सोडत नाही, मोहच सोडत नाही. चला हाची नेम आता. आणि दुसरी गोष्ट वारकऱ्यांनी नियम केला पाहिजे हो. तुकाराम बाबा तुमच्या जेवणात किती नियम होते तुमच्या काळात? खरं सांगा, कोण नियम करत नाही आता हो. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात दुर्दैव काय असेल आमच्या काळातलं, तर उपासना शून्य होत चालला संप्रदाय. मी तुम्हाला विनोद नाही सांगणार, मला कीर्तनानंतर भेटा, मी तुम्हाला सांगतो. मला पौष वारीमध्ये एक प्रसिद्ध कीर्तनकार भेटला. मी म्हटलं महाराज काय चाललं, वारीला आले बरं वाटलं, सध्या काय चाललं? ते म्हटलं काय नाही, हरिपाठ पाठ करतोय. आणि अशा कीर्तनकारांची कीर्तन जास्तीत जास्त फक्त नाशिक जिल्ह्यातच होतात. आता आम्ही नाही बोलायचं तर कोणी बोलायचं, नाविलाच आहे. मला काय कोणी नाव ठेवा काय, शेवटी निवृत्ती दादांची जिल्हा आहे हा. आहे की नियम असला पाहिजे. तुम्हाला सांगतो, अण्णा जगन्नाथ अण्णा खूप थकले होते बरं का. आणि ते माळवाडीला डॉक्टर बागुल महाराज होते, त्यांचे ते शिष्य होते. आणि त्यांच्याकडे कीर्तनाला आले आणि मला आवड, मी अण्णांचं खूप ऐकायचो. आणि मग अण्णांना मी मुक्कामाला माझ्याकडे आठवणीने आणलं. घरी यायला 12:30 वाजले असतील, 12:30 1 तरी, कारण पूर्वीचे कीर्तन 9 ते 11 असायचे. 12:30 1 वाजले असतील. अण्णा मला म्हटले, नाना तू एक काम कर, लाईटचं बटन मला दाखवून दे, बाथरूम दाखवून दे. म्हणलं का हो अण्णा? माझा नियम आहे 3:30 वाजता उठतो म्हणले मी. अण्णा कुठेही किती वाजता झोपले की 3:30ला उठायचे, फक्त तोंड धुवायचे आणि त्यांची ग्रंथाची बॅग बरोबर असायची. 3:30 ते 4:30 ग्रंथ वाचन करायचे, 4:30 ते 6 लिखाण करायचे आणि 6 नंतर मग स्नान संध्या नियम हे करून
गावकऱ्यांना भेटून न्यारी करून पुढच्या गावाला निघायचे. आयुष्यात एवढे ग्रंथ लिहिले अण्णा म्हटले, मी सगळे पहाटे लिहिले. हो हो, विष्णू सहस्रनाम असेल. मी आता मागे अण्णांचा एक ग्रंथ वाचला, मला एवढा आनंद झाला. अण्णांनी आरती अनंत भूषा, रामाचार्यांची आरतीवर अण्णांनी 5 कीर्तन पंढरपुरात केले, त्याचं लिखाण सापडलं. म्हणजे नियमच नाही हो आता कोणा. अहो, एक माझं वाक्य नीट ऐका, मला राग नका मानू तुम्ही, पण काहीतरी जीवनात नियम ठरवून घ्या. काही करा, नुसता गंध लावायचा तरी करा, पण मरेपर्यंत गंध पुसला नाही गेला पाहिजे. हरिपाठाचा तरी करा, पण शेतात असाल तर फवारा मारताना हरिपाठ होऊ द्या, काय फरक पडत नाही. एसटीत असू द्या, होऊ द्या, पण हरिपाठ ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी हे बंद पडलं पाहिजे. नियम असं काहीतरी, एकादशीचा नियम करा चला, पण प्राण गेला तरी सोडू नका. एक माळ रामकृष्ण हरीचा तरी करा, काहीतरी नियम. अलीकडे नियम बी नाही, नियमात बी नाही हो. एक महाराज तुकोबारायांकडे गेले, ते म्हणले काहीतरी नियम सांगा मला महाराज. महाराज म्हणले तुला काय नियम सांगू, म्हणत जाय रामकृष्ण हरी म्हणायचं बाळा. ते म्हणले नाही नाही, जमणार नाही आपल्याला. का बरं, आपण लय मोठा व्यापारी आहे, असले काम वेळ आहे का आपल्याला. मोठं किराणाचं दुकान आहे माझं, ते बघू का मी रामकृष्ण हरी म्हणून. म्हणले दुकान वाढवताना म्हण. ते म्हणले रात्री 10 वाजतात, सकाळी म्हण, पहाटेच निघावं लागतं, वेळच नाही. नाही, कशाच दुकान आहे, किराण्याचं. ते म्हणले तुझ्या दुकानात मायफळ आहे का, म्हणले आहे. जायफळ आहे का, म्हणले आहे. मिऱ्या आहेत का, म्हणले आहे. जिरं आहे का, म्हणले आहे. हिंग आहे का, म्हणले आहे. मग ते बनत बस म्हणे, मायफळ जायफळ मिरे जिरे हिंग दे, मायफळ जायफळ मिरे जिरे हिंग दे. तुकोबाराय म्हणले चेष्टा करता का माझी तुम्ही महाराज, याच्याने काय नियम होईल का. म्हणले एवढं जर केलं तर तुझा नियमच झाला समजायचं. म्हणले कस काय. अरे वेड्या, मी दुकानातलं सांगत नाही, हे काय फळ आहे, काया नगरचं हे फळ मिळालंय तुला देहरूपी. हे काय फळ आहे, पण हे माईक आहे, लक्षात ठेव. म्हणून मायफळ, आणि माईक असल्यामुळे एक दिवशी जाणारच आहे, म्हणून जायफळ. मग हे जर जाणार असेल तर कायला मिरे 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 करतो. एक दिवशी तुझे मिरे थोडस जिरे, हे जिरलं की हिंग दो, तिथंच तुला देव भेटेल. जाय नेम कर, नित्य नेमन आम्ही हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे घररी. गोविंदाचे शेजारी जाऊन त्याच्या शेजारी बसले, म्हणून पट्टराणी झाले. बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. फायदा काय झाला तर बळीयाचा अंगसंग झाला. बळीया माझी बळ जाणे, ते मी जगातलं सगळ्यात बलवान कोण असेल. 6व्या दिवशी पुतना मारली, कुठं बळ घेता तुम्ही त्याचं. तो बलवान परमात्मा आहे, आणि त्याचा अंगसंग झाल्यामुळे काय झालं, माझ्या जीवनातली भय चिंता अंततो गत्वा, मला मृत्यूचं भय होतं तेही निघून गेलं. चिंता मला सतावत नाही, मी आता त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाली. हाची ने माता न फिरे माघारी. थोडस सहज गंमत म्हणून सांगतो. 4 मुक्त्या आहेत ना, 4 मुक्त्या आहेत ना, मला ह्या अभंगात दिसल्या बघा. सलोकता मुक्ती म्हणजे त्याच्या लोकाला जाणं, हाची ने माता न फिरे माघारी, सलोकताच आहे. समीपता म्हणजे त्याच्या जवळ बसणं, बैसले शेजारी. चतुर्भुजता म्हणजे त्याचं रूप प्राप्त होणं, पट्ट राणी बळे त्याचेच रूप प्राप्त झालं. आणि बळीयाचा अंगसंग झाला, आता ही सायुज्यता नाही तर काय आहे महाराज. हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. विठोबा हरी जय निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपा मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपा मुक्ता
निवृत्ती राया जोपा तुकाबाई ज्ञान सखया निवृत्ती राया जोपा तुकाबाई सखया 2024 वर्ष बोयगावसाठी एक आदर्श सुवर्ण अक्षरात नोंद असणारं वर्ष आहे. मला खरंच कौतुक वाटलं. एवढं मोठं मंदिर, 1 कोटी रुपयाचं मंदिर एवढ्याशा छोट्याशा गावाने निर्माण केलं आणि एवढा पुन्हा 25-30 लाखाचा हा सप्ताह अन्नदानाच्या खर्चाचं केवढं मोठं एक करतायत. तरुण मंडळी किती विशेष इथले आदर्श आहे. सगळ्या तरुणांना एकदा टाळ्या वाजा स्वागत करा. आणि या तरुणांच्या मागे खंबीरपणे आमचे ज्येष्ठ मंडळी उभे आहे. ज्येष्ठांची ताकद मोठी आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. आजची 2 नंबरची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला भजनी मंडळाने शोभली. माझ्या कीर्तनाची सेवा वैकुंठवासी संतू रामभाऊ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ श्री दीपक संतू ठोंबरे यांनी कीर्तनाची सेवा घेतली. मला हे बी फार कौतुक आहे. बरं, आपल्या म्हणजे वडील असतील, आई जे वैकुंठवासी झालेत यांच्या स्मरणार्थ मी तर म्हणतो हा नियमच झाला पाहिजे. वर्षश्राद्ध व्यक्तिगत करण्यापेक्षा ज्यांचं वर्षभरातून वर्षश्राद्ध येत जाईल ना त्यांनी वैयक्तिक करायचंच नाही. मग ते पेंडिंग ठेवायचं आणि ज्या दिवशी गावातला सप्ताह असेल त्या दिवशी 1 दिवसाची पंगत किंवा त्या दिवसाचं कीर्तन घ्यायचं आणि त्या दिवशी खरं पुण्य वर्ष श्राद्ध करायचं. म्हणजे गावातला सप्ताह बंद पडणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही धब्यावर ठेवलं तर कावळा खाऊन जाईल, पण इथे त्यांचा नावाचा जयघोष झाला तर त्यांना मुक्ती मिळल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून या दान देणाऱ्या ठोंबरे परिवाराला मी धन्यवाद देतो. सर्व आयोजकांना, इथं उपस्थित कीर्तनकार गुणीजनांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लीले गुणे प्रीती बाहुले उत्तरे क्षमा परद महाराज तुके करे नाही उच्चारिला आदे कारना बोला क्षमा परद महाराज तुके तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम